हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. खूप प्रतीक्षा आपण केली या सीझनची आणि आज एकदाचा हा शो जो आहे त्याचा प्रीमियर झालेला आहे. 17 कंटेस्टंट आपल्याला मिळालेले आहेत आणि आपण पाहिलं की यावेळेसचे जे कॉन्टेस्टंट आहेत ते खूप असे इंटरेस्टिंग आपल्याला वाटलेले आहेत आणि खूप आपल्या ओळखीचे असे कॉन्टेस्टंट आपल्या या सीझनमध्ये आलेले आहेत. तर तुम्हाला कुठले-कुठले जे कॉन्टेस्टंट आहेत, तुमच्या ओळखीचे कोण आहेत आणि कोण तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं, हे नक्की मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. तर माझे जे इंटरेस्टिंग कंटेस्टंट आहेत, मी तुमच्याशी शेअर करते. तर फर्स्ट जे आहे, ती आपली दीपाली सय्यद, जी फर्स्ट कंटेस्टंट होती. मराठी ॲक्ट्रेस आहे, पॉलिटिशियन आहे. सडेतोड बोलणारी अशी ही अभिनेत्री आहे. म्हणजे आपण पॉलिटिशियन असल्यामुळं पण ती जशास तशी इथे घरामध्ये राहील असं मला वाटतंय. दुसरा आपला जो आहे सागर कारंडे, एक कॉमेडियन आहे, की आपला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे सागर कारंडेला आणि खूप मेहनती असा हा माणूस आहे. आणि त्याने मेहनतीचा जो दरवाजा आहे तोच निवडलेला आहे. सागर कारंडेबद्दल काय बोलायचं, आपण सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो कॉमेडियन म्हणून. आणि मला असं वाटतं की चांगली खेळी ते खेळतील, परंतु तो जी सिम्प्लिसिटी आहे त्यांची ती काय माहिती त्यांना कुठपर्यंत या खेळामध्ये टिकवते, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तिसरे जे होते सचिन कुमावत. म्हणजे मी फर्स्ट टाईम यांना इथं पाहिलं, परंतु खूपच इंटरेस्टिंग असा माणूस मला हा वाटला. म्हणजे त्यांचं जे गाणं होतं फुगे घ्या फुगे, जे त्याच्यावरती त्यांनी अहिराणी भाषेमध्ये जे गाणं म्हटलं आणि खूप मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. खूप आणि जोश त्यांच्यामध्ये होता, एक्साइटमेंट होती आणि या बिग बॉसमध्ये मला असं वाटतं त्यांची आपल्याला खूप वेगळी अशी खेळी पाहायला मिळायला हवी असं मला वाटतं. म्हणजे रितेश भाऊंसाठी पण त्यांनी जे गाणं जे म्हटलं, सादर केलं झिंगाट झिंगाट झिंग वगैरे. तर खूप इंटरेस्टिंग आणि तो माणूस पण मला अगदी दिलदार असा माणूस वाटला मला. अ, चौथी जी होती की सोनाली राऊत जी होती मॉडेल ॲक्ट्रेस आहे जी मॉडेलिंगमधनं आलेली आहे आणि खूप फॅशन इंडस्ट्रीमधनं आलेली आहे. लास्ट टाईम पण मॉडेल्स जे होते त्याप्रमाणेच इथे बिग बॉसमध्ये आपल्याला त्यांची खेळी पाहायला मिळेल असं वाटतं. त्यानंतर आपण पाहिलं, की जिती जोडी म्हणून जी आली आहे, तर लक्ष्मी निवास या कार्यक्रमामध्ये आपण तिला पाहिलेलं आहे, तन्वी कोलते आणि दुसरा होता आयुष संजीव, जो बऱ्याच मराठी सीरियल्समध्ये आपण त्याला पाहिलेलं आहे. बिग बॉसला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्याने काम केलेलं आहे, असं त्याने सांगितलं. तर ही तन्वी कोलते जी आहे, जी मला असं वाटलं, की खूप तयारीनिशी आलेली आहे, की आपल्याला इथनं भांडायचं आहे किंवा तिने पाहिलेले आहेत आधीचे एपिसोड, की भांडण करून कसं अटेन्शन आपलं घ्यायचं. तर ते पहिल्याच तिच्या स्टेज अपीअरन्समध्ये ती गोष्ट दिसलेली आहे, की ती राहाडा घालणार आहे या घरामध्ये असं दिसतंय. त्यानंतर आलेला जो करण सोनवणे हा जो आहे 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती त्याचे. फोकस इंडियन्स म्हणून चॅनल आहे त्याचा. खूप इंटरेस्टिंग माणूस मला वाटला तो. म्हणजे खूप असा फोकस्ड वाटला, की तो सुद्धा काहीतरी त्याची स्ट्रॅटेजी या शोमध्ये दाखवेल असं वाटतंय. प्रभू शेळके जो जालन्याचा आहे, तो सुद्धा रील स्टार आहे. 2 मिलियन्स त्याचे फॉलोअर्स आहेत. तर हा वयाने लहान आहे आणि एक खेडेगावातला मुलगा आहे, परंतु तो स्टार आहे. त्याचा वेगळा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मला असं वाटतं, की तो जो आहे या खेळामध्ये नवखा आहे. इथे जे बाकीचे लोक जे आहेत, ते कसे त्याला सामावून घेतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. नंतर प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे ही गायक आहे आणि धक्का गर्ल्स म्हणून आपण तिला ओळखतो. तिचं जे गाणं होतं, की इथून धक्का, तिथून धक्का देतोस काय? खूप खूप प्रसिद्ध झालं होतं ते गाणं आणि त्याच्यामुळे प्राजक्ता शुक्रे ही पूर्ण महाराष्ट्र तिला त्यावेळी ओळखत होता. आता नवीन जनरेशन माहीत नाही तिला किती ओळखते. परंतु खूप सुंदर अशी ही प्राजक्ता शुक्रे जी रिॲलिटी शोजमधनं पुढं आली होती गायक म्हणून. तर खूप अशी प्रांजल आणि खूप साधी मुलगी मला वाटते. गायक आहे ती खूप प्युअर सोल वाटते. ती या कार्यक्रमामध्ये किंवा या बिग बॉसच्या शोमध्ये किती टिकाव धरते हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. तिची सिम्प्लिसिटी असू द्या किंवा जे छक्केपंजे जे आहेत ते तिला जमतील की नाही याबद्दल सुद्धा शंका वाटते. जसं तिने सांगितलं की ती खूप इमोशनल आहे किंवा तिचा अँगर ती व्यक्त करू शकत नाही. तर हा शो तर अँगरचा आणि व्यक्त होण्याचाच आहे. तर प्राजक्ता शुक्रे इथे काय आपल्याला दाखवणार आहे ते बघणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यानंतर जी आलेली होती रुचिता जामदार, जी 22 वर्षाची आहे. तिने स्वतःचं वय सांगितलेलं आहे की वाघीण स्वतःला म्हणते अनुश्री माने तिच्याबरोबरच आली जी साताऱ्याची वाई जी आहे. तर अनुश्री माने ही एक इन्फ्लुएन्सर आहे आणि रुचिरा जी आहे ती रोडीज आणि रिॲलिटी शोजमधनं आलेली आहे. तर यामध्ये जी रुचिरा जामदार जी आहे, जी कोल्हापूरची आहे. तर ही मुलगी बिग बॉसमध्ये बराच राडा घालण्याची शक्यता मला असं वाटते, की जशी आर्या आपल्याला मागच्या सीझनमध्ये आर्या जशी आहे, मला थोडीशी मिळती-जुळती तशी वाटते ही.
आणि दुसरी जी अनुश्री माने जी होती, जी साताऱ्याची आहे, वाईची आहे, तीसुद्धा काही कुठे कमी नाही असं मला वाटतं. तीसुद्धा प्रिपरेशन करून आलेली आहे. बिग बॉसचा शो पाहून आलेली आहे. कशी स्ट्रॅटेजी लावून खेळायचं हे मला असं वाटतं तिला नक्कीच माहिती असणार आहे. त्यामुळे त्या दोघींना पाहणं मला असं वाटतं, की खूप इंटरेस्ट निर्माण करणार आहे. त्यानंतर राकेश बापट. राकेश बापटला मला असं वाटतं बरेच जण ओळखतात, की हिंदी फिल्म्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे, टीव्ही सीरियल्समध्ये केलेलं आहे, मराठी टीव्ही सीरियल्समध्ये काम केलेलं आहे आणि हा खूप ओळखीचा चेहरा आहे. राकेश बापट याचं बिहेवियर आणि त्याची काय स्ट्रॅटेजी असणार आहे हे पाहणं बिग बॉससारख्या शोमध्ये खरंच इंटरेस्टिंग आहे. कारण हा चेहरा खूप ओळखीचा चेहरा आहे इंडस्ट्रीमधला. तर पाहूयात राकेश बापट बिग बॉस कसं गाजवतोय तर. रोशन भजनकर. रोशन भजनकर सुद्धा खूप इंटरेस्टिंग मला वाटला. वऱ्हाडी आहे, अमरावतीचा आहे, ट्रेंडिंग फिटनेस ट्रेनर आहे आणि हा माणूस हमाल म्हणून काम करतोय. म्हणजे कुठल्या क्लासमधनं हा माणूस आलेला आहे आणि कुठपर्यंत पोहोचलेला आहे. खूप अवॉर्ड्स त्यांनी मिळवलेले आहेत. खूप मेहनती आहे आणि रोशन भजनकर याला आपल्या म्हणजे जे ग्रुप्स पडतात बिग बॉसमध्ये, त्या ग्रुप्समध्ये घेण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करणार. कारण जे शक्तीचे जे गेम्स असतात त्याच्यामध्ये याचा नक्कीच उपयोग होईल. ज्या ग्रुपमध्ये हा असणार आहे. खूप इंटरेस्टिंग मला माणूस वाटला, मेहनती वाटला आणि वऱ्हाडी भाषेला त्याला पोहोचवायचं आहे जगभरामध्ये. हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि एक डाउन टू अर्थ हा माणूस वाटला, फॅमिली ओरिएंटेड वाटला. तर याच्याबद्दल याचं बिहेवियर किंवा याचं वागणं, याची स्ट्रॅटेजी जाणून घेणं हे प्रेक्षकांसाठी सुद्धा एक वेगळा अनुभव असणार आहे असं मला वाटतं. त्यानंतर जुन्नरची सरकार म्हणून दिव्या शिंदे ही जी पॉलिटिशियन आहे, युवा लीडर आहे, आंदोलनं करते. ही मुलगी बिग बॉसमध्ये आलेली आहे. खूप सडेतोड बोलणारी आहे, खूप क्लॅरिटी आहे हिला. बिग बॉसमध्ये तिचा गेम काय असणार आहे? म्हणजे बाकीचे जे स्पर्धक आहेत, तर त्यांच्याशी ही कसं जमवून घेणार आहे, हे सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला बिग बॉसमध्ये. राधा पाटील. राधा पाटील एक डान्सर आहे, स्टेज परफॉर्मर आहे. मला वाटतं बऱ्यापैकी लोक राधा पाटीलला ओळखतात. गौतमी पाटीलची कॉम्पिटिटरच म्हणावी असं आहे ते आणि तिला पण पाहायला मजा येणार आहे. शेवटचे 2 कंटेस्टंट जे होते ते विशाल कोटील आणि ओंकार राऊत हे जे मॉडेलिंगमधले होते. ओंकार जो आहे तो हेअर स्टायलिस्ट आणि फिटनेसमध्ये होता. विशाल जो आहे तो मॉडेल आहे आणि असे हे 17 कॉन्टेस्टंट आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामधले बरेचसे जे कॉन्टेस्टंट आहेत ते मराठी इंडस्ट्रीमधले आहेत, फिल्ममधले आहेत, टीव्हीमधले आहेत, काही मॉडेल्स आहेत आणि एकूणच हा शो जो आहे तो यावेळेस सीझन 6 जो आहे तो इंटरेस्टिंग असा होणार आहे. तर पाहत रहा बिग बॉस सीझन 6 आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन गप्पा, नवनवीन इंटरेस्टिंग असे आपण गप्पा मारणार आहोत आणि काय घडतंय बिग बॉसमध्ये हे एन्जॉय करणार आहोत. तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.